आज गेलो मी आईस्क्रीमची गाडी घेऊन आईस्क्रीम वाटाले, पण तुम्ही म्हणत असाल तू मोठे बाबा मेन्सुर सोडून खायला गेला. दुकानात बसल्या बसल्या मलेवरचा बोर होऊन तेवढ्यात शुभम आला. भाऊ म्हणे चला म्हणे आपण जाऊ म्हणे आईस्क्रीम वाटाले. खडकीत आलो. पहिला वाटप होता आमचा जिल्हा परिषद कॉलनीतून. आईस्क्रीमच्या कॅरेटा काढल्या दुकानात शुभम टाकून दिले. तेवढ्यात आपली प्रेमाची माणसं लहान लहान लेकरं भेटले. त्याच दुकानातून विकत कोण घेतले, नाहीतर माणसानं फुकटात घेतले. कानेरीत आलो. हे आपल्या भावाचं दुकान आहे बरं अभिदाचं. आता आलो बार्शी टाकलीत नाही. दुसरं वाटप होतं आमचा इथून. आम्ही पोराले बंब सगळं करायला लागते, नाही तर पोरीला काय सगळं हाती भेटते, आम्हाला हाती नाही भेटत. लय काम करायला. आता जायचं होतं बाईस्टॅगच्या मेन मार्केटमध्ये. तिथे पण आईस्क्रीम द्यायची होती. वाटप केला. तिथेच आपले प्रेमाचे माणसं भेटले. आणि दाता म्हणे तुम्ही मोठी बस आणा म्हणे. थांबा म्हणे आता तुम्हाला उसाचा रस प्या लागते. मी काही विषय नाही म्हटलं. दहा फुकटाचा आहे ना. दहाचा मान ठेवला आणि फुकटाचा रस गट पिऊन घेतला. जाताना दहाचा निरोप घेतला. आता जातो तर आम्हाला शिंदखेडले. या शिंदखेड गावात आम्हाला 3 ठिकाणी आईस्क्रीम वाटायच्या होत्या. अचानक भयानक मध्ये या गावातल्या लेकराला माहित पडलं मोठी बाबा गावात आले म्हणे आईस्क्रीम वाटायला. आता त्याला काय सांगू, आपण चिल्लर मध्ये नाही होलसेल मध्ये आईस्क्रीम वाटायला आलो. दुकानात बोर होत चला म्हटलं थोडंसं घुमून येऊ. आणि लेकराला डेंजर 1-2 जणांना सांगू याने पुरे 10-12 पोट्टे जमा केले. मोठी बाबा आलेत म्हणे चला म्हणे त्याला आपण भेटून येऊ. बाकी लेकराला मानलं, पण गावाच्या बाहेर जायपर्यंत या लेकरांना साथ नाही सोडली. मागास लागले ते थांबावलं. तुम्हाला मागच्या फ्रीजात बसून अकोल्यात घेऊन जातो पोट्टे. आता तर मी चाललो घरी. आणि तुम्ही ज्या ज्या गावचे असेल त्याच्या गावातले पोट्टे कमेंट करा. आणि या ब्लॉग पूर्ण पाहिला असतो 20,000 फॉलो आपल्या लवकर कंप्लीट करून टाका.